जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. खरं तर आपल्या शरीराचं अस्तित्व मर्यादित आहे, परंतु हे शरीर धारण करणारा जो काही जीव आहे, भारतीय तत्वज्ञान, भारतीय साहित्य आणि संस्कृतीची मान्यता, अनादी अनंत काळापासून असणारा हा जीव, असणारा तो प्राण आहे. आणि या काळाच्या स्वाधीन असणारा किंवा काळाबरोबर तो अनादी अनंत असणारा असा जीव, असा प्राण, असा तो आत्मा, ते चैतन्य. त्या काळानं सप्रेम भेट दिलेलं किंवा काळाचा घटक असणारं ते शरीर, तो काळ ते शरीर देत असताना त्या प्राणाला योग्य पद्धतीचं साधन म्हणून ते शरीर देतो. मग या शरीराचा वापर किती प्रमाणात आपल्याला करायचा आहे, तो घटक म्हणून त्याला किती प्रमाणात सजवायचा आहे, स्वीकारायचा आहे आणि त्याचा सदुपयोग करायचा आहे, हे आपल्यावर अवलंबून असतं.